मुलगा तुमचा आशीर्वाद घेऊन उतरला होता, पण काही लोकांनी त्याला मागच ठेवला, उंचावर घेऊन गेला. काय सांगशील? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका आम्ही डांगे. महाराष्ट्र खेळ चर्चेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मुंबईमध्ये आपण रात्री आलोय. तर मित्रांनो, आज दिग्गज खेळाडू घडले आणि मित्रांनो त्यातून एक हिरा ज्यांना आपल्या कष्टाच्या जोरावर आज प्रत्येक मुलाला जी त्यानं आज बघता तुम्ही टीव्ही मध्ये प्रो मध्ये आज महाराष्ट्र खेळतात. आज पण त्याने काही मुलं घडवली. त्यांचं नाव आनंद दादा आज आपल्या समोर आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, माझं नाव आनंद रवींद्र झगडे, फिटनेस ट्रेनर आहे मी आणि इंडियाचे फिजिओथेरपी आहेत. मनीष परिस्थिती त्यांचा असिस्टंट पण आहे. पहिली गोष्ट की तुम्ही कराडवरून आले आमरे डांगे सर, तुमचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही आतापर्यंत सगळे यशस्वी लोकांची मुलाखती घेतल्या. पहिल्यांदा तुम्ही अयशस्वी लोकांची मुलाखती घेतली. ह्याच्या पहिले पण मी एक मुलाखत बघितली सरांची, मला खूप आवडली कोल्हापूरच्या. आणि आज तुम्ही माझ्यासारखं अयशस्वी माणसाकडे आले तर मनापासून धन्यवाद. तुमचे उपकार कधी विसरणार नाही. ही माझी सुरुवात आहे. तर मी कबड्डीबद्दल बोलतो. आता माझी कबड्डी चालू झाली 10 वर्षापूर्वी. म्हणजे कबड्डी खेळत होतो ठाणे जिल्ह्यात. म्हणजे 15-16 वर्ष असताना कबड्डी खेळत होतो. तर मी असं होतं, पहिलं आमच्या इथे असं होतं की कबड्डी खेळायची बोललं तुला 2 वर्ष मेहनत करायची, मग तुला E7 खेळायला देतात. पण मी पण असं मॅच बघायचो. माझा भाऊ खेळायचा, फायनली हारायचे, फर्स्ट प्लेस थर्ड प्लेस मारायचे. पण मी त्यांना सारखा बोलायचो तुम्ही हारणार का, तर मला खेळायला देत नव्हतं. पण ही लोक हारायची कारण की ह्यांच्याकडे टीमची पॉवर कमी होती. कारण की टीम बोललं तर तुमच्याकडे 6 ते 7 प्लेअर खेळणारे पाहिजे. तर मी बोललेलो की जेव्हा जायचे तेव्हा मी त्यांच्या मागे बोलायचो तुम्ही हारणार आणि ते हारायचे. तर मनात तयारी ठेवलेली, पण मला पण राग होता की नाही माझा भाऊ हरतोय तर आपण पण तयारी केली पाहिजे. तर मी ती तयारी 2 वर्षापर्यंत करत होतो. आणि मला एक संधी भेटली 2 वर्षानंतर. आमचे गुरु आज ते वारले आप्पा, खरंच त्यांनी आम्हाला खूप शिकवलं. तर आम्ही तयारी करत होतो. तर पहिली टुर्नामेंट माझी राहुल क्रीडा मंडळाला होती आणि एक स्वप्न होतं मनात की जिद्द होती की पहिली टुर्नामेंट पहिली फायनल मारायची. आणि हे बोलायची संधी तुम्ही मला दिली आज, त्याची मी खूप आभारी आहे. तर मग पहिल्या टुर्नामेंटला फायनल मारली आणि त्याच टुर्नामेंटला मला बेस्ट प्लेअर भेटलं, माझ्या भावाला सिरीज भेटली. मग त्याच्यात पण राजकारण केलं की तुमच्या ओळखीचे आहेत सिद्धरनगरवाले, त्याच्यामुळे तुम्हाला भेटलं. मग तिथून पण ती पण सुरुवात झाली. परत मग नंतर मी जिल्हा खेळलो, ठाणे जिल्ह्यात माझं सिलेक्शन झालं. मग त्याच्यात पण माझं 30मध्ये होतो, मग नंतर 20मध्ये आलो. मग नंतर माझ्या कॉम्पिटिशनमधली मुलं होती, तर त्यांनी सांगितलं की तू बसणार नाही 12मध्ये. मी त्याला काय बोललो, जे आहे ते मी नाही बसलो चालेल, पण तुझ्या आधी मी तू निघायच्या आधी मी थांबणार. मग आमच्या ट्रायल चालू झाल्या. तर पहिलं कसं होतं की 5-5 पॉईंट होते की म्हणजे मी रेड मारी तर मला 5, त्यांनी मारी त्यांना 5. तर पहिले ग्रुपने खेळायचे. तर मी एकटा होतो म्हणजे आमच्या इथून, तर आमची ओळख नव्हती, आमचं नवीन मंडळ होतं. तर मग मला ते मी रेड मारले तरी मला टाईट लावायची, पॉईंट नाही द्यायची, आणि कव्हर लावली तरी मला टाईट लावायची. पण मी माझी जिद्द होती, मी सगळ्यामध्ये प्लस होतो, पॉईंटमध्ये प्लस होतो आणि कव्हरमध्ये प्लस होतो. म्हणजे त्यांना मला काढायला पॉईंटच नव्हता ठाणे जिल्ह्याला. कारण की आज खूप राजकारण चालते, मला कोणाचं सांगायचं नाही, पण माझी परिस्थिती सांगतो. तर मग मला 13वा ठेवला या लोकांनी ठाणे जिल्ह्यात. तर 13वा ठेवला. तर उद्या टीम निघणार. माझ्या घरी सगळे अभिमन्यू शेठ गायकवाड आमचे स्पॉन्सर, ते आमच्या घरी आले, आमचं स्वागत विगत केलं की आनंद तुझं सिलेक्शन झालं, कुठलंही वशिला न लावता. मी पण खुश होतो, स्वप्न बघितलेलं. पण मला ठाणे जिल्ह्याने 12 मुलं असतात, तर मला एक जण एक्स्ट्रा ठेवलेला. मी बोललो एक एक्स्ट्रा कोण आहे हा, तर एक एक्स्ट्रा मलाच ठेवलेला. मग सगळ्यांचा सत्कार केला, पण माझा केला नाही का. मग नंतर मी विचारलं का बाबा मला काय, माझं काय. मी 13मध्ये बसलो, मला काहीच दिलं नाही. मला बोलतात तुला इंजुरी झाली. मी बोललो काय इंजुरी झाली ते सांगा. मग बोलतात नाही तुझ्या पायाला लागले. बोलो माझ्या पायाला लागले. माझी संध्याकाळी त्या दिवशी आम्ही संध्याकाळी फायनलला 2nd प्लेस मारली. जर मी फायनलला संध्याकाळी 2nd प्लेस मारतो, मग मी जिल्ह्याला का नाही बसत. मग तेव्हा महादेव करपे त्यांनी सांगितलं की बाबा आता लेट झाला, नाही तर पहिले करपे अध्यक्ष होते, त्यांनी माझं काम केलं असतं, पण आम्हाला लेट झाला. म्हणून मग तिथून मग मी कबड्डी आता कमी केली. मग घरचे बोलले की कशाला कबड्डी खेळतोय. मग आई बोलली आता आपली परिस्थिती खराब आहे, तू आता दुसरं कर. तर मी हॉटेलमध्ये होतो, मी हॉटेलमध्ये काम केलं. माझं दुकान होतं अगरबत्तीचं, आई चालवायची. मग तेव्हा कसं होतं की आईने म्हणजे खूप मेहनत केली, वडील आजारी असायचे, भाऊ शिकत होता. तर मग अशी कंडिशन आली की दुकान तुटलं, आमच्यावर कर्जबाजारी झालो आम्ही. मग आई बोलली आता करायचं काय. मी बोललो तू टेन्शन नको घेऊ. मग मी वेटरचं काम केलं, कॅटरिंगचं काम केलं, रात्रभर काम करायचो.
आणि मग आईला पैसे द्यायचो, आई हे घे, म्हणजे जेवढं कर्ज आहे तेवढं मिटवून टाक. आणि तिथं मिटवून टाकलं करतो सगळं. पण कबड्डी संपली माझी. मी का करतो माहितीये का, मला पैसे नाही भेटत पण कबड्डी खेळायसाठी करणार. आतापर्यंत खूप केलं कबड्डीच्या मुलांसाठी. म्हणजे माझ्याकडे खूप मुलं आली. एक तर मुलगा असा होता की नगरचा आहे, नाव नाही घेणार, माझ्याकडे आला, बोलतो आता माझी परिस्थिती खूप खराब आहे, मला शिकायला नाही, म्हणजे मला खेळायला नाही भेटत आहे, मी कबड्डी सोडतो. मी त्याला एकच बोललो, भाऊ कबड्डी नको सोडू, तुझ्यासाठी काही करेल. तर मग त्याला बोललो कबड्डी नको सोडू. मग आम्ही हॉस्पिटलला कामाला होतो. मग नंतर आमच्या सरांना बोललो मी की सर याची परिस्थिती खराब आहे, तुम्ही काहीतरी डिस्काउंट द्या. मग त्यांनी सरांनी डिस्काउंट दिलं. मी त्याला लपवून ठेवत माझ्या घरामध्ये, का तर त्याचं बिल जास्त येईल. मग एक गोष्ट सांगतो मला, आज खरोखर तुमच्यावर एवढं म्हणजे संघर्ष एवढा मोठा झाला आहे का नाही. आज तुम्ही कबड्डी तुमच्या राजकारण झालं, तुमचं लिस्टमध्ये आलं, आय टाइमला तुमचं नाव काढण्यात आलं, हा झालं. पण आता जी तुम्ही जी फिटनेस क्लब काढलाय त्यात कसं काय तुम्ही घुसला. आज ती बघतो तुम्ही, आता मला काही जण बोलले की सुशांत साहिल असे त्यानं अनेक नामांकित खेळाडू तुम्ही घडवले. पहिली गोष्ट तुम्ही सुशांत साहिलची घेत. सुशांत साहिलचं ॲक्सिडेंट झालेलं खूप मोठं, तर त्याला डॉक्टर डायरेक्ट बोलले की तू चालू शकत नाही. मी त्याला एकच बोललो, भाऊ तू फक्त वॉकर सोड, बाकी काम माझं. मग जेव्हा जेव्हा त्याने वॉकर सोडला त्याच्यानंतर तो माझ्याकडे आला. त्याला मी शब्द दिलेला की तुला जसं आहे तसाच गेममध्ये आणणार, आणि त्याला तसंच मी परत गेममध्ये आणला. का तर त्याची जिद्द होती, असं नाही की मीच शिकवतोय, पण त्याची जिद्द होती. आणि प्रत्येक म्हणजे मी शिकवतो, माझ्याकडे मुले येतात, तर मी त्यांचा गुरु नाही, त्यांचं गुरु त्यांचेच गुरु आहेत. मी फक्त स्टेटस का टाकतो, कारण की माझ्याकडे ते तयार होतात, आपण मेहनत करतो त्यांच्या मागे. सुशांत साहिल आहे, असे भरपूर प्लेयर तयार केले. एक सगळ्यात स्टार प्लेयर आहे श्रीकांत जाधव. म्हणजे तो जेव्हा 5 वर्षापूर्वी म्हणजे 5-6 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला, तेव्हा त्याला शोल्डरची इंजुरी होती. प्रो कबड्डी बँगलोर वॉरियर्समध्ये काहीतरी होता तो, तर तेव्हा त्याला संधी देणार होते युंबामध्ये. तर त्या एका संधीसाठी त्याने 4 महिने मेहनत केली. म्हणजे त्याच्या मेहनतीला पण सलाम आहे. मी त्याला बोललो, मी बोलेन तेवढी तू मेहनत कर. 4 महिने त्याने मेहनत केली. आणि त्याला अनुप कुमार बोललेला की तुला मी एक संधी देणार, आणि त्याला एक संधी भेटली. ती मॅच माझ्या अजूनही पण लक्षात आहे की त्याने कसं केलं. 4 प्लेअर होते, 3 प्लेअर राहिले, लोन पडायला आला. अनुप कुमारने श्रीकांत जाधवला चान्स दिला, आणि त्या चान्समध्ये श्रीकांत जाधवने लोन टाकला. आणि त्याच्यानंतर पूर्ण श्रीकांत जाधव in7 5 वर्ष in7 खेळला. पहिल्या वर्षी तो 1 स्टार होता, दुसऱ्या वर्षी 2 स्टार होता. मग मी असं आहे ना, मी त्याला बोललेलो 3 वर्षापूर्वी की तुला 5 स्टार करणार, आणि त्याला एक फ्रेम दिलेली. 3 वर्षानंतर तो 5 स्टार झाला. हे आपला शब्द होता आणि तो झाला. म्हणजे एवढी आपली जिद्द आहे की आपण प्लेअर तयार करू शकतो. पण आत्ताच्या घडीला जे तुम्ही मुलं शिकवली तुमचा 50 आता ती मुलं तुमच्यापाशी कोणच नाही. काय कोण विषय? नाही म्हणजे कसं आहे, कोण नाव नाही घेत ना. म्हणजे प्लेअर मोठे झाले थोडी नाव घेणार आहेत आपलं. आपण गरीब आहे ना, आपल्या मागे कोण नाही, मग आपलं नाव नाही घेत, पोरं तयार होऊन जातात, मग काय फरक नाही पडत. पण आपली जिद्द आहे की मुलं तयार करायची. तुमच्या आता तुम्ही एक क्लब तर उघडलेला, क्लब नुसार तुम्ही अनेक ट्रॉफ्या मारल्या, ते क्लब का बंद पडलं? क्लब बनवला, आणि कसं झालं की क्लब मी तयार केलेला, मिळाली रक्कम आम्ही फायनल मारायचो. जे प्राईज असेल ते आम्ही आश्रममध्ये डायरेक्ट डोनेट करायचो, औषधं द्यायचो, मुलांना सगळं द्यायचो. पण विषय काय होतो की आपण क्लब चालवतो ना, तर मुलांना एखादी इंजुरी झाली तर ते आपल्याला बघायला लागतं. त्याच्यामुळे ती एक रिस्क होती. आणि आपण क्लबमध्ये खेळवतोय तर मग मुलाचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे. उद्या जर सिलेक्शन नाही झालं तर मग तो आपल्याला शिव्या खाणार. ते पण कारणं होती. आणि थोडं राजकारण आलं की म्हणजे आपल्याला तिथे आपलं जास्त स्पॉन्सर नव्हते जास्त, याच्यामुळे जरा आपण माघार घेतली. म्हणजे आता तुम्हाला स्पॉन्सर त्यांचं नाव काय होतं? संतोष सावंत म्हणजे एक चांगल्या प्रकारचे होते, ते आपल्याला सपोर्ट केला त्यांनी, खरंच सपोर्ट त्यांचा हा केला. मित्रांनो, आज खरोखरच आज त्यांच्या आईकडे जाणूया, त्यांच्या आईचं 2 शब्द घेऊया. आज त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात की आज त्यांच्यासोबत एवढं मोठं संकट घडलं की मित्रांनो असं झालं नाही पाहिजे. प्रत्येक खेळाडूला चान्स दिला पाहिजे. आता आज वर कुटुंबातला मुलगा राहतो, म्हणजे मेहनत करून तो वरती येत असतो, कारण त्या घरात आण खायला नसते. आज आपण प्रत्येकाची परिस्थिती बसतोय. आज वाटत दादांची 4थीच मुलाखत आहे, आणि पुढे 2 मुलाखत आपल्या खरं जिद्दबळ असणार आहे. त्या काय सांग, भरपूर त्याने स्ट्रगल केलं. आणि ती लोक गेली करून, त्याच्यावरनं मी पण त्याला ओरडायची की तू पहिला हे कर, भोळेपणा सोडून दे, त्याच्याकडे जास्त भोळेपणा आहे. आणि खूप स्ट्रगल मध्ये केला.
बिना अन्नाचं केला. त्याच्यावरनं पण मी बोलायची की तुला मिळतंय का बघ, आणि त्या एका चपातीमध्ये तू दुसरा मुलगा पण उभा करतोय, पण त्याचं फळ त्याला मिळतंय, नाही असं नाही. आशीर्वाद देवाचे मिळतील. आणि तो खरंच त्याने एक चिकट आहे, 2 मुलांमध्ये एक व्यवस्थित आहे, पण हा आर्थिक कमी आहे, पण जिद्दी आहे, तुटेन पण वाकणार नाही, ह्या पद्धतीचा आहे. मित्रांनो बघू शकता, आज आजींच्या डोळ्यात म्हणजे आईच्या डोळ्यात अश्रू येतात. हे मित्रांनो आपल्याला महाराष्ट्राला दाखवायचं आहे. आज तुमचं एवढं प्रेम येते. आज प्रत्येक खेळाडू असं मित्रांनो घरात आहे. खूप मोठा अन्याय होतोय, असं झाला नाही पाहिजे. प्रत्येकाला चान्स दिला पाहिजे. की ही कबड्डी क्षेत्र आई वडिलांचं एक स्वप्न असते की माझ्या मुलानं काहीतरी घडवावं, माझा मुलगा कुठं तर नोकरीला लागावा, माझा मुलगा महाराष्ट्र खेळावा, ही प्रत्येकाची स्वप्न असतात. आणि मुलं आहे ती आजी काय सांगतील आता, शिक त्याच्या चांगल्या पण मुलं साफ होते, पण आता जर वाईट का चालू आता कोणच नाही सोबत. नाही, पण त्याने चांगुलपणा सोडला नाही पाहिजे. जी आहे ती जिद्द ठेवायची. आज ना उद्या देवाच्या घरात काय अंधार नसतो, लेट मिळेल पण. आणि त्याचा एक मला स्वाभिमान वाटतो, त्याच्या घरात काही नसलं ना, मला तो दाखवून देत नाही की आई आज मी असं आहे, हे मला दे. कधीही 10 वर्षात त्याने तो बोललेला नाही. मग त्यामुळे त्याला, आणि खरं तर त्याच्या बायकोला मी जास्त मान देते. खरी स्टोरी ही आहे की त्याच्या बायको, कारण ती त्याला सपोर्ट करते, किरकिर करत नाही. थोडं मी तिला ओरडते की तू दम दे, सगळंच हे नको आहे, ओपन नको. अरे 10 पैकी तुम्ही 2 तर घ्या, तेव्हा ना तुमची मुलं शिकतील, खातील, असं माझं मत आहे. पण त्याचं तसं नाही आहे. आणि ती खरंच त्याच्या पाठीमागे एक लक्ष्मी म्हणून उभी राहिली. भरपूर आमचा सपोर्ट नाही, पण तिचा सपोर्ट त्याला भरपूर आहे. एक मानसिक, आर्थिक देऊ शकत नाही तरी पण ती देते. म्हणजे 4 मुलं आली तर 10 मुलांचं, 6 मुलांचं जेवण नाश्ता करणं कमी नाही आहे. भरपूर तिची मदत आहे तिला. आणि देवाच्या कृपेने की त्याला भरपूर असं यश मिळू दे, असं आमच्या पुऱ्या फॅमिली, त्याच्या भावाची, त्याच्या भावाला पण काळजी की तो, त्याला आम्ही बोलत नाही पण तो आम्हाला टच करत असतो, काय चाललंय त्याचं. आणि दोघेही भाऊ एकमेकांना कधी उलट बोलत नाही. मेन हा कधीच बोलत नाही. त्यामुळे त्यालाही जास्त घमेंड आहे की माझा भाऊ मला कधी बोलत नाही उलट. तो एक वेळ घाबरतो, एक वेळ बोलतो. तो ह्याला बोलत नाही, तो आम्हाला बोलत असतो, आई पुढे काय. पण अगदी सगळ्यांनी सपोर्ट केला ना तर खरंच त्याचं पुढे चांगलं. मित्रांनो बघू शकता, एक तुमचा जवळचा मित्र आरडी, आज आरडीचा म्हटलं तर खूप मोठा, म्हणजे भावापेक्षा जास्त प्रेम आहे तुमच्यावर. काय सांगशील आरडीबद्दल? आरडी बद्दल म्हणजे मला इथपर्यंत आणणारा आरडीच आहे. कारण की आरडी मी जेव्हा संपलेलो कबड्डी क्षेत्रात तेव्हा आरडीनेच आणलं. मला भरपूर जण बोलतात की काय येतो, स्वतः तर बघतोय, हे करतोय, हे काढले नाही, हे उगाच नाही काढले, काहीतरी कारण नाही त्याच्या मागे. लोक बोलतात की सोडेल तर तुला, आपल्याला माहिती ना तो काय ते. म्हणून सॉरी, खरंच ऋषी तुझे आभारी आहे. परत महेश केने तुमचे पण आभारी आहे. कारण की जी लोक अशी मला मागे सपोर्टर अशी तुम्ही राहा. परत यशवंतदादा यादव जे गुरु आहेत माझे, मी हे क्षेत्र सोडवतो पण यशवंतदादाने सांगितलं तू क्षेत्र सोडू नको, म्हणून मी आज ह्या क्षेत्रात टिकून आहे. खरंच आमिर दादा तुमचे खरंच आभारी आहे. तुम्ही आली इथपर्यंत, माझं जे तुम्ही मुलाखत घेतली त्यासाठी. मित्रांनो बघा, खरंच असं हे कबड्डी क्षेत्र आहे, खूप मन पूर्ण आलंय, पण म्हणू शकत नाही. आई तुमचं आणि खरोखर दादा तुमचं मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलला 2 शब्द बोलला आणि खरोखर तुमचं असंच प्रेम भेटावं. आणि जे मित्राबद्दल जे डोळ्यात अश्रू आलं, जे कबड्डीबद्दल आईच्या डोळ्यात अश्रू आलं, ही मित्रांनो माझी ही पाहिजे जिद्द आहे घरच्यांसोबत. आज त्यांच्या मंडळीचा खूप सपोर्ट आहे. आज मित्रांनो घरात नसलं तरी त्यांच्या मंडळीने कधी त्यांना हे केलं नाही की आज तुम्ही घरात किंवा काय नाही, पण त्यांनी दाखवून दिलं नाही की आज काय नाही. आज मित्र खरोखर सपोर्ट केला पाहिजे प्रत्येकाला. पण मित्रांनो एक विनंती करतो, ज्या गुरुपासून तुम्ही शिकला ना त्यांना कधीच सोडू नका राहू. का तर ज्या गुरु शिकवतो ना, जीवाच्या भावापेक्षा जास्त तुम्हाला शिकवतो तुमचं चांगलं भाव म्हणून. पण मित्रांनो त्याला कधी लाभ मागू नका. का तर एक नाही दिवस त्या पायाला तेच लागत असते, तेव्हा असते आपण त्या गुरु, पुन्हा तुम्हाला त्या गुरुची जागा नाही. पण मित्रांनो आज उमेश दादा भेटलं, दादा खरोखर तुमच्या मनापासून आज चॅनल 2 शब्द बोलला, हे पात्र आलं, तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि एक फक्त की राजेश सर आहेत,
राजे मुंबईचे आणि आकाश शिंदे यांनी मला महाराष्ट्रासाठी चान्स दिलेला, पण माझी तब्येत ठीक नव्हती. खरं राजेश पडवे सर, तुमचं मी मनापासून स्वागत करतो की तुम्ही मला संधी दिली, पण मला बरं नव्हतं. आणि आकाश शिंदे आणि निलेश साळुंके आणि सायली जाधव, कारण हे असे आहेत की त्यांनी मला खूप मदत केली, की आपले चांगले चांगले खेळाडू त्यांनी साथ दिली त्यांना. असं तुमचं सपोर्ट राहू दे. बस, धन्यवाद.